उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाचं वाटोळं करायला लागलेत, असं मत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी व्यक्त केलं। आमचा रस्ता बंद केला आहे, गावातून जाऊ दिलं जात नाही, मराठा समाजावर अन्याय होतो आहे आणि तो सहन केला जाणार नाही। आम्ही देखील जशास तसं उत्तर देणार असल्याचं जरांगे म्हणाले। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना विनाकारण मारलं आहे। हे जर मराठा समाजाने केलं असतं तर छगन भुजबळ यांनी किती थैथयाट केला असता, असं जरांगे म्हणाले। देवेंद्र फडणवीस साहेबाला संधी, मराठ्याच्या मागणीची अंमलबजावणी, याच्यानंतर थोबाडसुद्धा उचलता येणार नाही त्यांना। संधी दिलेली असताना काम नाही केलं ना, त्यांना थोबाडसुद्धा उचकता येणार नाही आणि कसलाच मराठा ऐकून घेऊ शकत नाही। दोषी फडणवीस साहेबांना धरणार लोक। संधी दिलेली असून जर अंमलबजावणी करत नाही, याचा अर्थ दोषी तो आहे। मराठ्यांचा वाटोळा करायला देवेंद्र फडणवीस निघालेत। हे सगळ्या पक्षातले मराठी एक जीवानं म्हणणार, ही संधी आहे त्यांना, त्यांच्यासाठी फक्त हे उपोषण। आज मराठ्याचे 16-17 गावं जाते त्या रस्त्यावरून, रस्ता बंद केला। कुठून जायचं लोकांनी? शाळेत कुठं जायचं? कुठून जायचं? दवाखान्यात कुठून जायचं? आडी अडचणीला कुठून जायचं? कोणाच्या बापाचा रस्ता आहे का तो? केलाय का नाही बंद? आमचे 2-4 पोरं लहानला, आमचे जर मराठी भिडे असते तर ते इतके बेकार धुतले असते। पण मी शांत राहायला सांगितलं, राहिले जाऊ द्या। खाल्ला आमचा 2-4 जणांनी मार, हिशोब होईल जावा तवा। पण सुरुवात कोणी केली? आता त्यांनी। शेवट आम्ही मराठे करणार आता। फक्त आरक्षण मिळूस तर अंमलबजावणी होऊस तर मराठ्याने शांत राहा। मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यात चांगली जुंपली आहे। मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका करताना छगन भुजबळांची नक्कल करत घणाघाती टीका केली। याच टीकेवरून हाकेंनी उत्तर दिलं, आम्ही नाटक कंपनी, तर मग तुमचा तमाशा आहे का, असा सवाल हाकेंनी केला। मी तर रोज शांततेचं आवाहन करतोय, मराठ्याला शांत राहा, पण समोर बी पाहिजे तसं। आणि याला ओबीसी मराठा नावच देऊ नका। ओबीसी मराठ्याच्या अंगावर कवाच येत नाही, मराठा ओबीसीच्या अंगावर जात। हे नाटक कंपनी थोडी, त्या भुजबळांनी लावलेली नाटक कंपनी थोडी ते करते भांडण खेळायसाठी, ते आरक्षणासाठी नाही येत, ते ओबीसीसाठी लढायचं म्हणून नाही येत। काही नाही, ओबीसीसाठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूरला, तिकडं आंदोलन सुरू। तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? तमाशामध्ये बतावणी असती, त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते, त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं। पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे, नुसती नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू, मनोरुग्ण आहे तू। कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी आम्ही भाऊभाऊ म्हणतो तू, आणि त्यांचंच आरक्षण पाहिजे म्हणतो तू, कसं काय भाऊभाऊ आहे बरं सांग। दरम्यान टीका करताना जरांगेंनी भुजबळांची नक्कल केली। असंच मिचक्यात वाबाडाचं झुंडशाही, आमच्या गोरगरीबावर अन्याय, किती अन्याय माया गरीबावर, कसा करायचं ओबीसीनी? आता कुठं गेला? माया मराठीचा रस्ता बंद आहे आता। माया मराठीने जायचं कुठून आता? माया 2-4 लोकाला बी हाणलंय, तिथं हाणलं ना। मोहोळ इथला कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादा अनगरकडे जात होते आणि त्यांच्यासमोर मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली। अजित पवारांच्या ताफ्यासमोरच ही घोषणाबाजी करण्यात आली। मात्र पोलिसांनी मराठा बांधवांना अडवलं। सोलापूर पुणे महामार्गावर अनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मराठा बांधवांनी अजित पवारांचा ताफा अडवून जोरदार घोषणाबाजी केली। पोलीस बंदोबस्तात मराठा बांधवांना थांबवून ठेवण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता नांदगावला सकल मराठा समाजातर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये विशाल वडघुले या आंदोलकानं अर्धनग्न होत स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेतले आणि आत्मक्लेश केला। या मोर्चात मराठा कार्यकर्त्यांसह माजी आमदार, शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।
आणि मनोज दादा जे स्वतःच्या शरीराला ज्या अंतयातना देत आहे, या येणाऱ्या पिढीसाठी मराठा समाजाच्या लेकरांसाठी जे कष्ट घेत आहे ते मला बघवलं गेलं नाही, म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगावर चापकानं फटके ओढून ह्या नालायक सरकारचा मी निषेध नोंदवलेला आहे. यांच्याकडे आम्ही वारंवार मागण्या करतोय, संविधानिक पद्धतीने मागण्या करतो आहे. तर हे 2-3 जातींमध्ये तेढ निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे, पण मनोज दादा जरांगे यांच्या तब्येतीविषयी कोणतीही दखल घेत नाही आहे.